मॅच आहे. चला मॅच चालू करायची लगेच. गिरगावचा महाराजा संघ आणि त्यांच्या विरुद्ध जय महाराजा संघाची पहिली सेमीफायनल. लेट्स प्ले. युवा सेनेचे आपण पाहिलं तर मुंबई समन्वयक शुभम संतोष शिंदे, आपलं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आज आपण देखील या कार्यक्रमासाठी आलाच. त्याचबरोबर सर्व आमचे पदाधिकारी, स्ट्राईक एंडला बॅटर यश आणि त्या सोबतीला मंदार, आणि पहिली ओव्हर घेऊन बॉलिंगसाठी बॉलर पहिलाच बॉल तिकडे आपण पाहिला तर डिक्लेअर झोन मध्ये सिंगल रन मिळेल. जे तिकडे लहान मुलं बसलेत त्यांनी थोडी काळजी घ्या, तिकडून बॉल लागू शकतो. स्ट्राईक एंडला बॅटर यश, बॉलिंग साठी पण यश. दोन यश आमने सामने. हा बॉल हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका थोडा फसला तिकडे. रन मात्र सिंगल. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. क्रुशल मॅच आहे. जो जिताबाई सिकंदर जो जिंकेल तो फायनल मध्ये जाणार आहे. रन झाले आतापर्यंत 2 रन झाले धावफलकावरती. या बॉल देखील आपट्राकर बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, थोडा फटका बसला तिकडे. रन मात्र सिंगल मिळेल. 3 धावा झाले धावफलकावरती. या बॉलमध्ये देखील समोर खेळले गेलेत आणि चांगला फटका आहे. बट रन तिकडे आपण पाहिलं डबलचा कॉल दिला गेला आणि 2 रन तिकडे पाहायला मिळेल. 2 आणि मात्र स्कोर पुढे जाईल. 5 धावा झाल्या धावफलकावरती. या बॉलमध्ये देखील एज घेतली गेली आहे. चांगली फिल्डिंग तिकडे, पण बॉल ट्रॅव्हल डिक्लेअर झोन मध्ये आणि एक सिंगल रन. धावा झालेत आतापर्यंत 6 रन झालेत. पहिली ओव्हर समाप्त झाली आहे.
6 रन झाले दुसरी ओव्हर घेऊन बॉलर या बॉलवर देखील हाफ ट्रॅकर बॉल एक चांगला बॉल तिकडे लाऊड अपील नॉट आउट. बॉलिंग साठी भरत आणि मॅच थोडीफार आता मात्र इकडे साया धावसंख्येवरती स्कोर थोडा शांत चालू आहे. जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये जाणार आहे, त्यामुळे विजेते संघाला एक तरी ट्रॉफी कन्फर्म आहे. ही मॅच जिंकणं गरजेचं आणि फायनल खेळणं. हा ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल इकडे भरतचा प्रॉपर बाउन्सर पहिला गेला आणि तिकडे डॉट बॉल. चांगली पिचिंग इकडे भरतची पण बॉलिंग भरत. मुंबई प्रीमियर लीगचं एक 10वं पर्व आणि या 10व्या पर्वावरती देखील एक सर्वजण मॅचचा आनंद घेत आहेत. संडे फंडे सुपर संडे. आणि गिरगावचा महाराजा संघ आपण पाहिला तर इकडे खेळत असताना त्यांच्या विरुद्ध जय महाराजा लीग मॅचचा फॉर्मॅट आणि 8 टीम मधून 2 टीम इकडे सेमीफायनल खेळत आहेत. या बॉलवर समोर खेळले गेले ऑन द राईस एक चांगला टायमिंग आहे. वेल ट्राय चांगलं ट्राय केलं तिकडे. आदित्यने चांगले प्रयत्न केले पण तिकडे अंबर रन किती त्याचे 2 रन. 2 रनने स्कोर पुढे जाईल. स्कोर झालाय 8 रन झालेत. या बॉल देखील पुन्हा एकदा ऑन द राईस आणि नॉ स्ट्राईक एंडला मात्र इकडे मंदारला बाहेर जावं लागेल रनआउटच्या रूपामध्ये. बॅटर आउट.
जवाब देखील समोर खेळले गेले, चांगलं टायमिंग तिकडे आणि बेसफील्ड प्रयत्न केले बट दुसरा रनचा तिथे कॉल दिला गेला आणि 2 रन मिळतात. कॅच ड्रॉप होतीये, महत्वाची कॅच मात्र तिकडे ड्रॉप होती आणि रन्स मात्र 2 ने 18 धावा झाल्यात. प्रयत्न केले बट तिकडे बॉल अगदी हाताला ब्रश होऊन चौकाराच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. रन झालेत 18. या बॉल देखील फटका थोडा फसताना पाहिला गेला. तिकडे 1 रन पुन्हा एकदा मिळेल, स्कोर झालाय. एकोणीस धावा झाल्या धावफलकावरती आणि 3 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे. चला थोडं स्पीडअप करायचं आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये 6-7 रन्स तरी करणं गरजेचं आहे. 5 बॉल बॉलिंगसाठी अक्षय. पहिलाच बॉल अगदी 1 रनने मात्र तिकडे स्कोर पुढे जाईल. 20 धावा झाल्या धावफलकावरती. राजेश आवळेगावकर सर आपलं पण स्वागत आहे आज. हा प्रकार बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बॉल हवेत आहे तिकडे. रन्स ने मात्र मॅच पुन्हा एकदा पुढे जाईल. 23. 1 रन्सवर कंट्रोल करावा लागेल बॉलर आपल्या समवेत ऍडव्होकेट महेशजी मुळे. आपण देखील व्यासपीठावरती यायचं, आपलं पण स्वागत आहे महेशजी मुळे. आणि स्कोर झालाय 23 रन्सवरती. मॅच थोडीफार शांत होतीये. चान्स घ्यावा लागेल इकडे. ज्या बॉलवर समोर चान्स घेतला गेला, फटका थोडा फसला आणि रन मात्र तिकडे सिंगलनेच पुढे जाईल. 24. 24 रन झाले धावफलकावरती.
यावर देखील समोर खेळले गेलेत. फटका थोडा फसला तिकडे. एक रन मिळेल. डबलचा प्रयत्न केला गेला बट एकच रन तिकडे मिळेल. आणि वेल बॅटिंग यश यतीन एक चांगले इनिंग बिल्डअप केली आणि स्कोर झालाय 25-26 टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. गिरगावचा महाराजा संघाला 26 धावांची गरज आहे. 26 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट आहे 26. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे आपण पाहिलं तर फटका थोडाफार फसताना पाहिला गेला. येईल तिकडे डॉट बॉल. सुरुवात चांगली केली अक्षयने बट त्याच फ्लो मध्ये बॉलिंग करावी लागेल. 26 रनचं एक टार्गेट आहे या मॅच मध्ये. बॉलिंगसाठी अक्षय पवळे. या बॉलवर देखील फुलटॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला. तिकडे पुन्हा एकदा डॉट बॉल. डॉट बॉल करून चालणार नाही. यशला मॅच चालू ठेवणं गरजेचं आहे. डू ऑर डायची मॅच आहे. जो जिंकणार आहे तो मात्र इकडे फायनल मध्ये जाणार आहे. सेमीफायनलची मॅच. या बॉलवर देखील हाफ ट्रॅकर बॉल पण खूपच बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. बॅट्समॅन पासून थोडा लांब टाकण्याचा प्रयत्न केला गेला अक्षयने आणि तिकडे व्हाईट बॉल. एका धावेने मात्र खातं ओपन केलं गेलंय. गिरगावचा महाराजा संघ त्यांच्या विरुद्ध जय महाराजाशी पहिली सेमीफायनल. या बॉलवर रीड केला गेला. स्टँड अँड डिलिव्हर. परफेक्ट टायमिंग यशच्या बॅट मधून. यशस्वी षटकार. 6 रन. षटकार. शॉट ऑफ द इव्हनिंग. काय स्ट्रोक खेळला गेला आणि काफर. एखादा फोटोग्राफर असा फोटो काढेल अशी त्याची पोज होती आणि जो टायमिंग केलं
रन झाले आतापर्यंत 7. या बॉलवर देखील फुल टॉस बॉल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर प्रत्युत्तर. यशचे 2 6 मॅच मध्ये पूर्णपणे शांत करून गेलेत. या बॉलवर देखील एक चांगला टायमिंग केलं गेलं. बॅक टू बॅक हा. आणि तब्बल रन झालेत 17 रन. मित्रांनो यशसाठी एकदा टाळ्या वाजवा. अफलातून बॅटिंग यशची. काय सुरुवात केली आहे इनिंगची. स्ट्राईक एंडला बॅटर आदित्य आहेत. चांगली कामगिरी करत असताना आपण पाहिलं तिकडे गिरगावचा महाराजा संघ या बॉलवर देखील चांगली पिचिंग पाहिली गेली यतीनची. संतोषजी पवार आपलं पण स्वागत आहे. शाखा प्रमुख. या बॉलवर देखील समोर स्टँड अँड डिलिव्हर. आदित्यच्या बॅट मधून 6 रन. यशची सेमीफायनलची मॅच अगदी फक्त आता 3 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. प्रचंड शांतता तिकडे. बट व्हाईट बॉल. नो बॉल. आणि फ्री हिटचा मात्र इकडे चान्स आहे. फक्त 2 धावांची गरज आहे. आदित्य आणि यशने हाफर बॅटिंग केली आहे. या बॉलवर देखील सिंगल रन. आता फक्त 1 धावेची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. फक्त 1 धावेची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. वन टू गो. आणि गिरगावचा महाराजा संघ जाऊन पोहोचतोय फायनल मध्ये.
एक विशेष सन्मान आपण इकडे केला जाईल। आज सर्व आमचे मान्यवर वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी आले। थँक्यू सो मच, धन्यवाद। प्रथमेशजी सकपाळ आपलं पण स्वागत आहे। शिवाजी राणे त्याचबरोबर प्रथमेशजी सकपाळ यांचा एक देखील एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जाईल। थँक्यू सो मच प्रथमेशजी, आपण देखील या कार्यक्रमासाठी आलात, धन्यवाद। आणि विनिंग टीम मध्ये प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट यशला आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देतो। यश आपण यायचं आहे। विनिंग टीम मध्ये यश, वेल प्लेड यश। यशच्या नावातच यश आहे आणि यशने यशस्वी कामगिरी केली। 26 पण या ग्राउंडवर फाईट होतं, त्याला भेट वस्तू आहे आणि ही टीपी लिंकची वॉटर बॉटल आणि सो वेल प्लेड यश। का यशनी स्माइल केली आणि खुश झाला तो। टीम त्याची फायनल मध्ये गेली आहे आणि लीग मॅचला यश लीग मॅचला भेटणं, बट सेमी फायनलला मॅन ऑफ द मॅच भेटणं आणि टीम फायनल मध्ये जाते, कसं वाटतंय? मला पर्सनली मॅन ऑफ द मॅचचा काय, टीम फायनलला गेली ते जास्त इम्पॉर्टंट आहे आणि आम्ही गेल्या वर्षी जिंकलेलो, आम्हाला या वर्षी पण परत जिंकायचं, बस तेवढंच माझ्या डोक्यात आहे, बाकी विशेष काय। क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या यशसाठी। वेल प्लेड यश। आणि पराभूत संघामध्ये यतीन आपण या यतीनच्या अनुपस्थित मात्र पुरस्कार घेतील, बट टीपी लिंकचे त्याला देखील एक गिफ्ट आहे। नंतरच्या सेमीफायनलचा आपण टॉस करूयात। साई महाराज आणि त्यांच्या विरुद्ध मोरिया महाराजा। नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करूयात।